स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण भिलवडी या ठिकाणी या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती या पारंपरिक पद्धतीच्या होड्यांच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं। जवळजवळ जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या मिळून 11 ते 12 संघांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे। या ठिकाणी आपण 33,333 रुपयाचं प्रथम बक्षीस, बाकी सर्वच 6 ते 7 बक्षिसं आणि वैयक्तिक प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आपण बक्षीस दिलेलं आहे आणि प्रत्येक संघाला सुद्धा आपण या ठिकाणी उत्तेजनार्थ म्हणून या त्यांच्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस दिलेलं आहे। या कृष्णा काठावरती अभूतपूर्व अशा या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या। जवळजवळ 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेला उपस्थिती लावली। या क्रीडाप्रेमींनी आणि उपस्थित नागरिकांनी या स्पर्धकांना आणि या सर्व प्रेक्षकांना फार मनमुराद असा खेळाडूंनी आनंद दिला। अत्यंत चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्या खेळाडूंनी केला। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यात चुरस होती, कुठला संघ जिंकेल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नव्हतं, परंतु शेवटी तरुण मराठा बोट क्लब सांगलीवाडी यांनी विजय संपादन केला। त्या सर्वांना आणि विजयाच्या सर्व खेळाडू आणि सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आता आपण या स्पर्धा दरवर्षी अजितदादांच्या जयंतीच्या निमित्तानं या भिलवडीच्या ऐतिहासिक कृष्णा घाटावरती घेण्याचा संकल्प आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना दरवर्षी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न यापुढे चालू राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।